सामना झाल्याच्या नंतर नक्कीच मैत्रीपूर्वक संबंध असणं गरजेचं आहे. हस्तांदोलन करावं लागेल, सेकंड करावा लागेल. क्रिकेटचा युनिफॉर्म, ट्रॅक टी शर्ट, शूज हे देखील कंपल्सरी असतील. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. असे भरपूर नियम आहेत अजूनही. जसा जसा आम्हाला वेळ मिळाला तसे ते तुमच्यापर्यंत आम्ही नियम मात्र पोहोचवणार आहोत. आयोजकांनी दिलेल्या वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं असेल. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. तिथे मात्र कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी चालणार नाहीये कुठल्याही टीमची. सामना सुरू होतोय. सामना जेव्हा नक्की सुरू होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा. चमत्कार खान सर आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचा आपण सुमधुर आवाज ऐकूया. अजूनही काही नियम आहेत तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच ते पोहोचवणार आहोत. मात्र आपण मॅच देखील सुरू करूया. बहुत बहुत शुक्रिया राहुल। तो इस टूर्नामेंट की शुरुआत होने जा रही है। आज का ये पहला दिन और पहला मैच इस वक्त शुरू होने जा रहा है। आप देख रहे हैं स्वर्गीय नामदेव पाटिल स्मृति चषक। पहली गेंद वहां पर देखना है, बल्ले का बाहरी सिरा लिया था, फ्लाई स्लिप पर जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच एक रन पूरा किया वहां पर निवृत्ति ने। इस एक रन की मदद से खाता खुलता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े का। टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई इस वक्त और पहले मैच की शुरुआत हो चुकी है। बहुत ही खूबसूरत तरीके से इस ग्राउंड को सजाया गया है और एक अच्छे टूर्नामेंट की उम्मीद भी है हमें। पंकज इस बार सामना करेंगे बल्लेबाज रोशन। इस बार ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने और उसी बीच विकेट गिरता हुआ, पहला विकेट गिरता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े का रोशन के रूप में बनाया। वहां पर शून्य का चश्मा पहनकर इस वक्त आउट होते हुए रोशन, पहला बड़ा झटका लगता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े को। ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर रोशन। लेग स्टंप पे गेंद को रखा था और ग्लांस करना चाहते थे इस गेंद को बल्लेबाज। तो पहला विकेट गंवाने के बाद बीबी स्पोर्ट्स इताड़े, अच्छी गेंदबाजी वहां पर पंकज की। इस बार बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज। एक और अच्छी गेंद रही पंकज की। बहुत ही बढ़िया ओवर यहाँ पर घट रहा है पंकज का, जहां पर अपने पहले ओवर में उन्होंने अब तक सिर्फ एक रन खर्च किया और एक बड़ा विकेट हासिल किया है रोशन के रूप में। अगले बल्लेबाज करण। इस बार अच्छा ड्राइव लगा इस गेंद के ऊपर, कवर की दिशा में गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आता हुआ करण के बल्ले से। ये देखिए बहुत ही खूबसूरत स्ट्रोक लगाते हुए वहां पर निवृत्ति ने ये स्ट्रोक लगाया था, फ्रंट फुट को आगे निकालकर बहुत ही खूबसूरत तरीके से ये ड्राइव लगाया था कवर की दिशा में। 4 रनों की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 5 रनों पर।
इस बार फ्रंट फुट को आगे निकालकर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश, वहां पर एक और विकेट गिरता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े का दूसरा विकेट गिरता हुआ। ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पर बल्लेबाज, बिल्कुल सामने पाए गए, वहां पर कोई गलती नहीं। वहां पर बहुत बढ़िया गेंदबाजी इस वक्त करते हुए पंकज अपने इस ओव्हर में अब तक 2 विकेटें हासिल कर चुके हैं। तर सर्व आमच्या हॉलेंडर्सला विनंती आहे की आपण थोडेसे लांब लांब उभे राहा, एकत्र उभे राहू नका. खास करून राहुल थोडंसं आपण लक्ष द्या. एकत्र आपल्याला फिरायचं नाहीये, प्रत्येकाने आपापल्या जागेवरती थांबायचंय. एकत्र आपण राहू नका कोणीच. यापुढच्या दोन्ही टीमना रिपोर्ट करायचंय. मकरंद स्पोर्ट्स मोठवळ विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स बापगाव यापुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी मॅच असेल तर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण रिपोर्ट करायचे. त्याच्यानंतरचा आपल्याला सामना पाहायला मिळेल संजय स्पोर्ट्स सावत विरुद्ध जैन क्रिकेट संघ देवरुंग बी. तिसरी मॅच असेल. त्याच्यानंतर चौथा सामना असणार आहे जैन देवरुंग ए विरुद्ध जांबिका क्रिकेट संघ देवरुंग पाडा असा सामना असेल. या सर्वच्या सर्व टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती रिपोर्ट करायचे, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. तो अगले बल्लेबाज इस वक्त जयेश, एक और अच्छी गेंद वहां पर पंकज की, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को बड़ा हिट खेलने का. लेग बाय के रूप में 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से 6 रनों पर 2 विकेटें गंवाने के बाद 1 ओवर की समाप्ति पर. तो अच्छा ओवर रहा वहां पर पहला ओवर पंकज का, जहां पर टॉस जीतकर पहले जो गेंदबाजी करने का फैसला लिया था जय हनुमान चौधरपाड़ा ने, पहले ओवर में कहीं ना कहीं सही साबित होता हुआ. लेकिन धीमी शुरुआत रही यहाँ पर बीबी स्पोर्ट्स इताड़े की, जहाँ पर सिर्फ 6 रन बने पहले ओवर में और 2 विकेटें भी गिरी है. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. विकेट जर विचार केला तर सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांना निराश केलं. निवृत्ती आणि रोशनकडनं अपेक्षा भरपूर होत्या, मात्र दोघांकडनं तेवढा चांगला काय खेळ झाला नाही. फक्त एक चौकार आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर असा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. जी बिल्कुल, वहां पर हम देख रहे हैं कि दोनों ही बल्लेबाजों ने कुछ खास नहीं किया अपनी टीम के लिए. अब ये दोनों बल्लेबाजों को एक अच्छी पार्टनरशिप बनानी होगी और एक बड़े टोटल की तरफ बढ़ना होगा. दूसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज आदित्य. जबकि सामना करेंगे जयेश. हमारे दोनों ही एम्पायर रमेश मात्रे सर और राजकुमार सर इस पहले मैच में एम्पायरिंग करते हुए. पहली गेंद वहां पर अच्छी गेंद रही थी, गुड लेंथ पर इस गेंद को पिच कराया था वहां पर गेंदबाज आदित्य ने. ब्लाइंड स्विंग खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज जयेश. तो अच्छी शुरुआत मिली यहाँ पर जय हनुमान चौधरपाड़ा को. और जैसे कि बताया गया इस सीजन ये दूसरा टूर्नामेंट है. जैसे जैसे ये टूर्नामेंट आगे बढ़ेगा और भी ज़्यादा जानकारी हमें मिलेंगी. उसी बीच देखना है वहाँ पर नो बॉल का इशारा आता हुआ. तो पहली गलती यहाँ पर की है आदित्य ने. देखना फ्री हिट का इशारा आता हुआ और इस फ्री हिट का फायदा उठा पाते हैं नहीं बल्लेबाज, ये देखना होगा. क्योंकि फायदा उठाना भी होगा राहुल सर, क्योंकि अगर हम देखें तो अब तक 2 विकेटें गिर चुकी है और उस तरह की शुरुआत भी नहीं मिली है. एक अच्छा मौका मिला है जयेश को. इस बार शॉर्टम पुल लगाया इस गेंद के ऊपर, बड़ा हिट जरूर नहीं लगा पाए वहां पर, लेकिन 1 रन आता वो दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया. एक से ही सहमत रहना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को. तो जो पिछले गेंद के ऊपर आदित्य ने गलती की थी, नो बॉल कर बैठे थे, इस बार अच्छी गेंद की उन्होंने. इस 1 रन की मदद से स्कोर 8 रनों पर पहुंचता हुआ 2 विकेटें गंवाने के बाद. आदित्य इस बार सामना करेंगे बल्लेबाज करण. इस बार शॉर्ट गेंद थी, हुक कर दिया इस गेंद को, कोई मौका नहीं.
ये गेंद भी जाती हुई बाहर 4 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक आता हुआ इस वक्त करण के बल्ले से। इस तरह से वहां पर इस स्ट्रोक को खेला है करण ने। शॉर्ट गेंद थी, गेंद की लाइन में आकर बहुत ही बढ़िया तरीके से हुक स्ट्रोक खेला था। एक बार फिर से देखते हैं हम किस तरह से ये स्ट्रोक खेला वहां पर करण ने। ये देखिए शॉर्ट गेंद थी, वहां पर बहुत ही बढ़िया तरीके से गेंद की लाइन में आकर अच्छा स्ट्रोक खेलते हुए इस 4 रन की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ। दूसरे ओवर में 2 विकेट गंवाने के बाद बीबी स्पोर्ट्स इताड़े 12 रनों पर। एक और अच्छा स्ट्रोक, लेकिन इस बार देखना है वहां पर खिलाड़ी मौजूद है। आउट हो गए वहां पर बल्लेबाज। करण की पारी समाप्त होती है और तीसरा विकेट गिरता हुआ इस वक्त। गेंदबाजी यहां पर अब देखने को मिलती हुई आदित्य द्वारा। ये देखिए किस तरह से वहां पर बल्लेबाज करण आउट हुए। इस बार भी बड़े हिट की तरफ जरूर गए थे वहां पर बल्लेबाज, लेकिन उस तरह की टाइमिंग नहीं मिली उन्हें। विकेट गिरता हुआ इस वक्त बीबी स्पोर्ट्स इताड़े का करण के रूप में। तो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे करण, अब उनका विकेट भी गिर चुका है। तीसरा विकेट गिरा है यहाँ पर बीबी स्पोर्ट्स इताड़े का और बहुत ही धीमी शुरुआत हम देख रहे हैं। अगले बल्लेबाजी इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं ऋतिक। अभी भी वहां पर जयेश मौजूद है जो कि 4 गेंदों में अब तक सिर्फ 1 रन बनाया है। इस बार अच्छा स्ट्रोक वहां पर देखना है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बहुत दूर का फासला तय करना पड़ेगा। गेंद जाती हुई बाहर कॉर्नर की दिशा में 4 रनों के लिए। ये देखिए किस तरह से वहां पर इस स्ट्रोक को खेला। फ्लर लेन की गेंद थी, बहुत ही बढ़िया तरीके से पैरों के सामने इस गेंद को खेला है कॉर्नर की दिशा में वहां पर जयेश ने। इस चौके की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 3 विकेट गंवाने के बाद 16 रन। बीबी स्पोर्ट्स इताड़े टॉस हारकर पहले बल्लेबाजी करते हुए आप देख रहे हैं स्वर्गीय नामदेव पाटिल चषक, जिसका ये पहला मैच अभी कुछ ही देर पहले यहाँ पर ओपनिंग सेरेमनी भी हुई है और बहुत ही बढ़िया तरीके से वहां पर इस मैच की शुरुआत हो चुकी है। इस बार फिर से वहां पर इस बार पिछली गेंद पर जहां 4 लगा था इस गेंद के ऊपर 6 लगा दिया। एक और अच्छा स्ट्रोक जयेश के बल्ले से आता हुआ। बढ़िया स्ट्रोक वहां पर आया इस बार जयेश के बल्ले से। जो लास्ट की 2 गेंदें रही थी राहुल, वहां पर 10 रन आ गए। तो जो पिछला ओवर अच्छा साबित हुआ था जय हनुमान चौधरपाड़ा के लिए, लेकिन दूसरा ओवर उस तरह का साबित नहीं हुआ। ये देखिए किस तरह से स्ट्रोक को खेला वहां पर जयेश ने, बहुत ही बढ़िया स्ट्रोक वहां पर। एक बार फिर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए। 2 ओवर की समाप्ति पर 3 विकेट गंवाने के बाद स्कोर अब बना है 22 रन। अब अच्छा टोटल नजर आता हुआ। या षटकामध्ये गरजेचं होतं धावा येणं आणि तो आपल्याला नक्कीच खेळ देखील पाहायला भेटला, कारण का पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये खूप कमी धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आणि चांगली बॅटिंग देखील करत असताना आदित्यवरती आक्रमण केला। एकूण या षटकाचा विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार आलाय। आता मात्र धावसंख्या आपल्याला स्कोअरबोर्डवरती चांगली पाहायला मिळते। एकूण दुहेरी अंकामध्ये एकूण 22 धावा स्कोअरबोर्डवरती आहेत। आता मात्र चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बेबी स्पोर्ट्स इताडे या टीमच्या माध्यमातून। चांगला क्रिकेट। जी बिल्कुल, वहां पर जब पहला ओवर अच्छा गया तो कोई ना कोई गेंदबाज को जरूर ढूंढना था उन्हें कि कोई गेंदबाज के ऊपर बड़े रन हम लुटाए। वही देखने को मिला पिछले ओवर में। तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज कुणाल, जबकि सामना करेंगे बल्लेबाज ऋतिक। अच्छी गेंद वहां पर, 1 रन आता हुआ, थोड़ी से वहां पर फंबल होता हुआ दूसरे के लिए पलट चुके। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट होती हुई इस गेंद के ऊपर।
2 रन आ गए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 2 रन की मदद से 24 रन 3 विकेटें गंवाने के बाद। तीसरा ओवर कुणाल लेकर आए, पहली गेंद के ऊपर 2 रन आए। अच्छा स्ट्रोक जरूर खेला था वहां पर बल्लेबाज ऋतिक ने। तो जिस तरह से हम देख रहे हैं राहुल सर के अब तक जो रन बने हैं, आपको क्या लगता है कितना टोटल बन सकता है? इस बार फुल टॉस गेंद वहां पर, देखना खिलाड़ी जरूर मौजूद है, कोई गलती नहीं वहां पर। पारी समाप्त होती हुई इस वक्त ऋतिक की चौथा झटका लगता हुआ। बिल्कुल वहां पर लोअर फुल टॉस गेंद थी और लालच दी थी बल्लेबाज को, लेकिन बड़े स्ट्रोक में इस गेंद को कन्वर्ट नहीं कर पाए बल्लेबाज ऋतिक। चौथा झटका लगता हुआ इस वक्त बीबी स्पोर्ट्स इताड़े को। तो जैसे कि मैं कह रहा था राहुल सर के, अब चौथा विकेट भी गिर चुका है, तो 5 ओवर की समाप्ति पर आपको क्या लगता है कितना टोटल बनना चाहिए? 55 ते 60 धावा स्कोरबोर्ड वरती येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न देखील सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. 50 प्लस नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड वरती. जी बिल्कुल, जैसे कि हम देख रहे हैं जय हनुमान चौधरपाड़ा की जो गेंदबाजी है, गेंदबाजी अच्छी दिख रही है, उनकी बल्लेबाजी अब देखना होगी। इस बार अच्छा स्ट्रोक वहां पर फ्रंट फुट को आगे निकालकर चले गई ये गेंद भी बाहर 4 रनों के लिए। किस तरह से इस स्ट्रोक को खेला वहां पर बल्लेबाज ने, बहुत ही बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस गेंद के ऊपर लॉन्ग ऑन की दिशा में 4 रनों के लिए। इस चौके की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 28 रनों पर। अच्छी कोशिश जरूर की थी वहां पर खिलाड़ी ने, अच्छा एफर्ट्स देखने को मिला, लेकिन हम देख रहे हैं कि जो आउटफील्ड है वो काफी तेज है। तो अच्छी बल्लेबाजी हम देख रहे हैं यहाँ पर। कुणाल की अगर हम बात करें तो अब तक 6 रन जरूर खर्च किए उन्होंने, 1 विकेट भी उन्हें हासिल हुआ है। और अच्छा ड्राइव वहां पर, तो देखना है क्या कुछ हुआ है वहां पर। आउट हो गए बल्लेबाज, बड़ा विकेट गिरता हुआ जयेश के रूप में, रन आउट होकर वापस लौटते हुए, और 5वां झटका लगता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े को। तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे जयेश, लेकिन बहुत ही दुर्भाग्यपूर्ण तरीके से आउट होकर वापस लौटते हुए जयेश। अच्छी बल्लेबाजी कर कर इस वक्त वापस लौटे वहां पर जयेश। अपनी इनिंग में अगर हम देखें तो उनकी इनिंग में अगर हम देखें तो अब तक उन्होंने जहां पर एक सिक्सर जरूर लगाया था, 2 बाउंड्री भी लगाए थे, कुल मिलाकर 16 रनों की पारी खेली, जहां पर कोई बल्लेबाज सही तरीके से बल्लेबाजी नहीं कर रहा था। जयेश अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन रन आउट होकर वापस लौटते हुए 5 विकेटें गंवाने के बाद बीबी स्पोर्ट्स इताड़े। तो एक और बल्लेबाज इस वक्त जीतू। अगर हम देखें राहुल तो दोनों ही बल्लेबाज अब अगर पिच पे देखें तो फ्रेश बल्लेबाज है। कुणाल इस बार अच्छा स्ट्रोक वहां पर, देखना है कवर की दिशा में ये गेंद, 1 रन जरूर पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर। बहुत ही आसानी के साथ ये दूसरा रन भी पूरा करते हुए वहां पर दोनों ही बल्लेबाज। अच्छा स्ट्रोक खेला था इस गेंद के ऊपर वहां पर बल्लेबाज मूसा ने। ओवर की समाप्ति होते हुए 3 ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 5 विकेटें गंवाने के बाद 32 रन। अभी भी 2 ओवर का खेल बचा हुआ है, तो अब ये 2 ओवर में कम से कम यहाँ पर 20 से 25 रन जरूर लेना चाहेंगी बीबी स्पोर्ट्स इताड़े। और अगर हम जय हनुमान चौधरपाड़ा की बात करें तो ये 2 ओवर उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे, जहां पर वो चाहेंगे 10 से 15 रन दे।
तर यापुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचंय. मकरंद स्पोर्ट्स मुटवळ विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स बापगाव. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल, तर टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं टॉस साठी. तिथे आम्ही टॉस करणार आहोत. 5 ओव्हरचा हा पहिला आपल्याला सामना पाहायला मिळतो. खूप चांगली संकल्पना दरम्यान अमने लोणार नक्कीच परिसरामध्ये हा नक्कीच क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतो. आणि चांगलं क्रिकेट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये इम्प्रूव्ह असणं गरजेचं आहे. क्रिकेट आता मात्र डेव्हलप आपल्याला होताना पाहायला मिळेल. आणि चांगल्या संकल्पना आहेत. या नवीन नवीन गोष्टी नक्कीच आम्ही या क्रिकेटमध्ये इन करणार आहोत आणि त्याचा फायदा नक्कीच आगामी कालामध्ये येणारे जे काही खेळाडू आहेत त्यांना होणार आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. तर सर्व नक्कीच ज्यांनी मात्र ही नक्कीच मिदमनेल क्रिकेट असोसिएशन निर्माण केली, तर सर्वांचेच आम्ही आभार व्यक्त करतो. खास करून रमेशजी पाटील साहेब जे संस्थापक अध्यक्ष आहेत या असोसिएशनचे, त्यांचं देखील मनापासून आभार. आणि त्यांचे सर्वच सहकारी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्वांचंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय की ज्यांनी एक चांगली संकल्पना या परिसरामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तो चौथे ओवर के लिए एक बार फिर से वहां पर पंकज को बुलाया गया है। पंकज जबकि पहले ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, पावर प्ले में 6 रन दिए थे और 2 विकेटें हासिल की थी। उसी बीच वहां पर हल्की सी शॉर्ट गेंद थी, वहां पर शॉर्ट पुल लगाना चाहते थे इस गेंद के ऊपर जीतू। अच्छी गेंद रही वहां पर पंकज की, डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत की। सन्माननीय बलिरामजी मेहर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय धर्मेशजी वाघे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्माननीय समीरजी घोडे यांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय नामदेव पाटील चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तो 1 रन आया इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 1 रन की मदद से डबल 3, 33 रन 5 विकेटें गंवाने के बाद पंकज इस ओवर में भी हम देख रहे हैं अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। इस बार सामना करेंगे मूसा। इस बार देखना है वहां पर बल्ले का ऊपरी सिरा लगा है, 1 रन जरूर पूरा करते हुए मिस जज कर बैठे वहां पर दोनों ही खिलाड़ी और गेंद के पीछे अब दौड़ते हुए। देखना क्या कुछ हुआ है वहां पर। तो 4 रनों का इशारा आता हुआ इस वक्त। अब रन कैसे भी आए राहुल, रन आना जरूरी है। ये देखिए किस तरह से वहां पर दोनों खिलाड़ी जो खड़े थे मिस जज कर बैठे। तो इस 4 रन की मदद से स्कोर आगे खिसकता हुआ 37 पर। एक बार फिर से वहां पर बल्ले का ऊपरी सिरा और आसानी के साथ इस बार आउट हो गए वहां पर मूसा। 6ठा विकेट गिरता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े का। ये देखिए किस तरह से वहां पर आउट हुए बल्लेबाज मूसा। बड़े हिट की तरफ गए थे, बल्ले का बाहरी सिरा लगा था, टॉपेज लगा वहां पर और कोई गलती नहीं की वहां पर फ्लाई स्लिप पे खड़े हुए खिलाड़ी ने। तो हम देख रहे हैं कि जो भी बल्लेबाज राहुल अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं वो कहीं ना कहीं अपनी इनिंग को एक बड़ी इनिंग में तब्दील नहीं कर पा रहे हैं। लेकिन अगर हम गेंदबाज पंकज की बात करें तो अब तक उन्होंने 3 विकेटें हासिल कर चुके हैं, जबकि पहले उनके ओवर में जहां पर 2 विकेटें हासिल की थी, तो इस ओवर में एक बड़ा विकेट। अब तक 11 रन देकर 3 विकेटें हासिल की है। तसेच आमचे मित्र लखन पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच अष्टपैलू खेळाडू याच विभागातील एक नामवंत खेळाडू आहे. लखन पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये. इस बार गति परिवर्तन, स्लो गेंद वहां पर नहीं पढ़ पाए थे, चकमा दिया बल्लेबाज जीतू को। ये देखिए किस तरह से वहां पर स्लो गेंद की थी जिसको पढ़ नहीं पाए थे बल्लेबाज। डबल माइंड हो गए थे कहीं ना कहीं बल्लेबाज, इस गेंद पर बड़ा हिट ले या फिर सिंगल ले। तो बहुत ही बढ़िया गेंदबाजी वहां पर, एक चतुर गेंदबाज नजर आते हुए पंकज। इस बार लोअर फुल टॉस गेंद वहां पर ग्लांस करने की कोशिश, अच्छी फील्डिंग होती हुई डीप फाइन लेग की दिशा में वहां पर बोल्ड हो गया और ऑन द लेग्स बोल्ड हो गए मेरे ख्याल से वहां पर। जी बिल्कुल, वहां पर विकेट गिरता हुआ। देखना चाहेंगे हम किस तरह से वहां पर क्या कुछ हुआ है।
लेकिन कुछ भी हो, एक और विकेट वहां पर गिरता हुआ बीबी स्पोर्ट्स इताड़े का। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं एक बार फिर से पंकज द्वारा। ये देखिए किस तरह से वहां पर अराउंड द लेग्स बोल्ड हो गए थे बल्लेबाज पंकज जीतू। तो लाजवाब गेंदबाजी यहां पर देखी हमने पंकज की, जहां पर 11 रन खर्च किए और 4 विकेटें हासिल की है। तो टॉस जीतकर जो गेंदबाजी करने का फैसला था जय हनुमान चौधरपाड़ा का, कहीं ना कहीं अब वो सही साबित हो रहा है, क्योंकि उनके गेंदबाजों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। लेकिन उस तरह का यहाँ पर ये मुकाबला साबित नहीं हो पा रहा। अभी तो ये पहली इनिंग है। अगले बल्लेबाज इस वक्त नवनाथ, जबकि गेंदबाजी के लिए वहां पर गोविंद चौधरी को बुलाया गया है लास्ट ओवर के लिए, स्लॉग ओवर के लिए। जबकि 4 ओवर की समाप्ति पे हम स्कोर देखें तो 37, 7 विकेटें गंवाने के बाद दोनों ही बल्लेबाजों की अगर हम बात करें, भाव और नवनाथ, दोनों ही बल्लेबाजों ने अब तक कोई गेंद नहीं खेली है और लास्ट ओवर के लिए गोविंद चौधरी को बुलाया गया है। समय के मामले में भी सहयोग करना है सभी खेलने वाली टीमों को। इस बार बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को स्क्वायर कट लगाया है, गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस वक्त। ये देखिए किस तरह से स्ट्रोक को खेला, वहां पर सफल हो गए थे पहले ही बल्लेबाज भाव और बहुत ही बढ़िया तरीके से इस गेंद को खेल दिया वहां पर 4 रनों के लिए। इस चौके की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 41, 41 रन 7 विकेटें गंवाने के बाद लास्ट ओवर की पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक आ गया है। अब जो बची हुई 5 गेंदें हैं, यही चाहेंगी बीबी स्पोर्ट्स इताड़े के इस 5 गेंदों के ऊपर भी कहीं ना कहीं वो 10 से 15 रन और बटोरे। इस बार बड़े स्ट्रोक की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज, गेंद बहुत देर तक ऊपर रह गई थी और हाना में अब जाकर दूसरा रन पूरा करते हुए 2 रन आ गए इस गेंद के ऊपर। स्कोर आगे खिसकता हुआ इस 2 रन की मदद से 43 पर। बड़े स्ट्रोक की तरफ जरूर जा रहे हैं वहां पर बल्लेबाज भाव, जिसमें हम देख रहे हैं कि जहां पहली गेंद के ऊपर वो कामयाब भी हुए थे, लेकिन इस गेंद के ऊपर बल्ले का बाहरी सिरा लगा था, जहां पर 1 रन रहना चाहिए तो वहां पर 2 रन पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हुई दोनों खिलाड़ियों के बीच में। 7 विकेटें गंवाने के बाद 43। धीरे धीरे कहीं ना कहीं बीबी स्पोर्ट्स इताड़े एक फाइटिंग टोटल की तरफ जरूर बढ़ रही है। इस बार बहुत पहले इस गेंद को पटक दिया था, वहां पर नो बॉल का इशारा आता हुआ, तो कहीं ना कहीं अब थोड़ा सा बेनिफिट मिलता हुआ यहाँ पर बीबी स्पोर्ट्स इताड़े को। देखना दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर, तो नो बॉल और उसके साथ 2 रन, कुल मिलाकर 3 रन आ गए इस गेंद के ऊपर। जहां पर 1 रन रहना चाहिए था वहां पर एक बार फिर से 2 रन आ गए। इसे कहते हैं आंखों से काजल चुराना। तो लास्ट ओवर में हम देख रहे हैं कि कहीं ना कहीं अब रन आ रहे हैं। अब तक गोविंद ने हम देखे तो 2 गेंदें की जिसमें 9 रन खर्च किए। इस बार वहां पर देखना है बीमर गेंद कर बैठे वहां पर गेंदबाज गोविंद। नो बॉल का इशारा आता है एक बार फिर से राजकुमार सर का। तो लगातार हम देख रहे हैं कि लास्ट ओवर में दिशाहीन गेंदबाजी, अब फ्री हिट का इशारा। आप देखना है किस तरह की बल्लेबाजी होती है। एक बार फिर से वहां पर देखना क्या कुछ हो पाता है इस गेंद के ऊपर। रन के लिए जरूर निकले वहां पर बल्लेबाज। लगातार अब 2 गेंदें बीमर की वहां पर गेंदबाज ने।
तब देखना है वहां पर गेंदबाज गोविंद को हटाया जा रहा है। अब उनकी जगह कौन सा एक नया गेंदबाज आता है ये देखना होगा। तो लास्ट ओवर में कहीं ना कहीं यहाँ पर अपनी प्लानिंग से कहीं ना कहीं पीछे हटती हुई जय हनुमान चौधरपाड़ा, जो पिछले 3 गेंदबाजों ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन लास्ट ओवर के लिए शायद उनके पास एक ऐसा गेंदबाज नहीं था जो स्लॉग ओवर में अच्छी गेंदबाजी करे। ये तो वही बात होगी राहुल के, हम देख रहे हैं कि जहां इंडियन टीम के पास स्लॉग ओवर में जहां पर गेंदबाज नहीं है, वही बात हो गई यहाँ पर जय हनुमान चौधरपाड़ा की भी। उनके लिए भी हम देख रहे हैं कि लास्ट ओवर के लिए एक अच्छा गेंदबाज वो ढूंढ नहीं पा रहे, लेकिन अब देखना है कि कौन से गेंदबाज को बुलाते लास्ट ओवर के लिए। राहुल को बुलाया गया है। अभी भी हम अगर यहां से देखें तो 4 गेंदे जरूर बची है लास्ट ओवर की, और स्कोर हम देखें तो 7 विकेट गंवाने के बाद 50 रन। अच्छा स्ट्रोक वहां पर जरूर खेला है, लेकिन ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है, गेंद के नीचे खिलाड़ी है, एक और विकेट गिरता हुआ, लेकिन यहां पर फ्री हिट था। शायद मेरी तरह दोनों खिलाड़ी भी भूल गए थे। 2 रन जरूर आए इस गेंद के ऊपर। स्ट्रोक जरूर बहुत अच्छा खेला था वहां पर, लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे इस गेंद के ऊपर, बहुत ऊपर चले गई थी गेंद। तो कहीं ना कहीं वहां पर एक जीवन दान जरूर मिलता हुआ। 52 7 विकेट गंवाने के बाद बीबी स्पोर्ट्स इताड़े एक अच्छा फाइटिंग टोटल की तरफ बढ़ती हुई। अच्छी गेंद वहां पर नहीं पढ़ पाए थे इस गेंद को। अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं यहां पर राहुल द्वारा। इसके बाद एक और बड़ा मुकाबला हम देखेंगे जहां पर दोनों कैप्टन हमारे टॉस बॉक्स में आपको आना है। एक बार फिर से बड़े हिट की तरफ गए थे वहां पर बल्लेबाज, बहुत ऊपर चले गई गेंद, कैच ड्रॉप होता हुआ वहां पर रन के लिए निकले, लेकिन दूसरा रन नहीं पूरा कर पाए। वहां पर डायरेक्ट थ्रो लगता हुआ और विकेट गिरता हुआ 8वां। ये देखिए किस तरह से वहां पर कैच जरूर छोड़ा था खिलाड़ी ने, लेकिन दूसरा जो उनको मौका मिला वहां पर कोई गलती नहीं की, डायरेक्ट थ्रो लगाया वहां पर, विकेट गिरता हुआ 8। दोनों ही जो कैप्टन है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है, और खेलने वाली जितनी भी टीमें हैं आज के दिन जब आपको टॉस के लिए बुलाया जा रहा है तो आपको बिल्कुल हमारे टॉस बॉक्स में आकर बैठना है। अगले बल्लेबाज इस वक्त आते हुए बल्लेबाजी के लिए जय। तिरपन रनों पर अब तक 8 विकेटें गिरी है। इस बार सही तरीके से वहां पर गेंद बल्ले पर नहीं आई, लेकिन 1 रन जरूर पूरा किया, दूसरे के लिए पलट चुके हैं वहां पर, जहां पर सिर्फ 1 रन रहना चाहिए था राहुल सर। वहां पर ये देखिए 3 रन हो गए और चौथे के लिए भी निकल पड़े, तो 3 रन जरूर आए इस गेंद के ऊपर, स्कोर आगे खिसकता हुआ इस 3 रनों की मदद से 56। तो पहले बल्लेबाजी करते हुए बीबी स्पोर्ट्स इताड़े ने रन बनाए हैं 56। एक शॉर्ट रन का इशारा आता हुआ, तो 55 55 रन बने हैं। कुछ ओवर अच्छे रहे, कुछ ओवर खराब रहे, कुछ अच्छी बल्लेबाजी हुई, कुछ खराब बल्लेबाजी हुई है, तो 5 ओवर की समाप्ति पर एक अच्छा टोटल जरूर बनाया है। आइए अब चलते हैं अगले टॉस के लिए, जहां पर हमारे कमेंटेटर राहुल वहां पर मौजूद है। राहुल भोईर हमारे साथी कमेंटेटर। राहुल भोईर, मैन फ्रॉम मानेरे, उल्लासनगर। सन्मान्य रमेशजी पाटील जे संस्थापक आहेत या क्रिकेट असोसिएशनचे, साहेबांना विनंती की आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये, आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या भरपूर भरपूर।
मकरंद स्पोर्ट्स मुठवा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स बापगाव या पुढची लढत आहे. टॉस आपण करतोय. यस, मेयर 11 अशी मागणी आणि टॉस भरपूर दूर गेलाय आणि ते झालं. यस, मुठवल टीमने टॉस जिंकला. विनंती मान्यवरांना की आपण सानपन्न व्हायचे व्यासपीठावरती आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या. टॉस मात्र जिंकला आणि सकाळचा क्लायमेट आपण बघितला. पहिला सामना देखील 50+ धावसंख्या होती. टॉस मात्र जिंकला. का असेल डिसिजन? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. बघतो आपण 7 ते 8 महिन्यापासून क्रिकेट बंद होता आणि आता मात्र पुन्हा क्रिकेटला सुरुवात झाली आहे. तर पहिल्यांदाच प्रथम स्पर्धा खेळतो मुठवल संघ. नाही, दुसरी वेळ आहे. पहिले असोसिएशनची एक स्पर्धा झालेली ते खेळलो आणि दुसरी स्पर्धा आहे. काय रणनीती आहे? समोर देखील एक चांगला संघ आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. तर समोरच्या टीमला कुठपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? समोरचा संघ पण चांगला आहे आणि त्यांच्यासाठी हा होम ग्राउंड आहे, तर आम्ही अंडर 50 ठेवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 50 आत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काय सांगाल आता मात्र या स्पर्धेविषयी? आणि आता बघतो आपण असोसिएशन देखील आहे आणि खूप नवीन नवीन बदलाव आपल्याला पाहायला मिळतात. कसं वाटतं आधीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट किती फरक वाटतोय? पहिल्यापेक्षा आता भरपूर फरक आहे. पहिले 2 ओव्हर 3 ओव्हर असे क्रिकेट व्हायचं. आता कंपल्सरी 5 ओव्हर 4 ओव्हर खेळायला भेटतं आणि सगळ्यांना चान्स भेटते आणि चांगलं क्रिकेट होतं. असं शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. टॉस जर तू जिंकला असता तर तुझं काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा. आता मला बॅटिंग करायची. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 45 ते 50. नक्कीच होम ग्राउंड आहे, त्याचा देखील बेनिफिट असेल कारण का सराव येतच असतो. किती अपेक्षा असतील आज तुझ्या टीमकडनं किंवा तुझ्या खेळाडूंकडनं? मी माझ्यापासून 60% देऊ शकते. नक्कीच. तर काय सांगाल आयोजनाविषयी? आपण नक्कीच अप्रतिम अशी स्पर्धा आणि असोसिएशनची देखील आता बघतो आपण निर्मिती झाली आहे आणि चांगले चांगले नियम या असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळतात. कसं वाटतं मात्र आता या असोसिएशनमध्ये खेळत असताना? खूप चांगला आयोजन आहे ना, आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली त्यांचं धन्यवाद. शुभेच्छा विजयासाठी. दोन्ही टीम पुढच्या मॅचसाठी सज्ज आहेत. मुठवा टीमनं प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं. आपण लगेचच पुढच्या मॅचमध्ये त्यांना इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. ओटीओ कॉमेंट्री बॉक्स. तो दोनों ही बल्लेबाज इस वक्त जय हनुमान चौधरपाड़ा की तरफ से आ चुके हैं. जो टारगेट है वो 56 का है. आइए अब दूसरी इनिंग में किस तरह का खेल होता है ये सब कुछ बताएंगे राहुल भोईर. थँक्यू सो मच. व्हेरी गुड मॉर्निंग. उपस्थित सर्वच खेळाडूंचं आणि मान्यवरांचं नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. पहिली मॅच सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. स्कोअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. सुरुवात दमदार मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल पासून आक्रमण चौकार. 56चं टार्गेट आहे आणि पहिल्याच बॉल पासून आक्रमण देखील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना बासमन स्ट्रायकिंग एंडला आहेत. उत्तमने सुरुवात मात्र उत्तम केली. कमबॅक करत असताना बासमन आउट. समीर
बासमन आउट. पहिला विकेट, पहिला मोठा षटका लागत असताना टार्गेट 56चा आहे. हनुमान क्रिकेट संघ सौदरपाडा टीम्सच्या अगेन्स्ट. ओव्हर द विकेट ना ऑन साइड ला कॅच होतो. चेंडू डीप मध्ये आलाय. खेळाडूच्या माध्यमातून झाली आहे चूक. मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि त्या 2 धावा देखील कंप्लीट इथनं केल्या जात आहेत. सिंगल डबल धाव महत्वाचे असते आणि इथनं या चुका महागात पडू शकतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढं. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 6 आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक जय. ओव्हर द विकेट ना स्ट्रायकिंग एंडला बासमन खेळण्यासाठी सज्ज आहेत. उत्तम जो सलामी आलाय. पहिली मॅच आजच्या दिवसातील. ओव्हर द विकेटनं गती कमी केली. मिसटायमिंग झाला शॉट. खेळाडू उपस्थित आहेत. सोपा झेल तिथं पकडला जातोय. उत्तमला देखील परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा लागणारा हा झटका जय हनुमान चौदरपडा टीमला. बासमन आउट. सुंदर या स्पर्धेचं आयोजन ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि मोठमोठे मेगा इव्हेंट मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला मात्र या मैदानावरती पाहायला मिळतात. चांगली संकल्पना पाहायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूने तुम्हाला एक आकर्षक असं क्रीडांगण उभारलंय. टेलिकास्ट देखील सुंदर. चांगली संकल्पना. प्रत्येक वर्षामध्ये नवीन नवीन संकल्पना आपल्याला मेरिलेवन बाबगॉ टीम कडनं पाहायला मिळतात. स्वर्गीय नामदेव पाटील स्मृती चषक 2020. ओव्हर द विकेट जय. पुढचा बॉल ओव्हर पीच मात्र समोरच्या दिशेनं खेळ. स्लीपर कव्हरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. मिसफील्ड पुन्हा एकदा झाली आहे आणि या गोष्टी नक्कीच खूप महत्वाच्या आहेत. दुसऱ्यांदा झाली आहे चूक. जिथे होत्या 2 धावा तिथे मिळतील या 3 आणि एकूण या 3 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या. पडद्याला कोणीही पकडू नका प्लीज. धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 10 धावा स्कोरबोर्ड वरती. चला जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल अंपायरला विनंती आहे की आपण थोडंसं सूचित करा खेळाडूंना. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते 10. चोवीस चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत 46 धावा या मॅच मध्ये. सेकंड पॉवर प्लेचा हा षटक. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. फटका तर चांगला होता. खेळाडू होते उपस्थित. झाली आहे चूक आणि धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण या 6. नशिबाचा हा षटकार. क्षेत्ररक्षण व्हेरी इम्पॉर्टंट. मात्र या भरपूर चुका आपल्याला पहिल्या देखील ओव्हरमध्ये 2 चुका झाल्या. 2 वेळा मिसपेस झाली आणि आता देखील जिथे हा झेल होता तिथे या 6 धावा मिळतील आणि 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 6 न जाते पुढे. 16 धावा. 16 इन बोर्ड. लॉस ऑफ 2. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. टार्गेट आहे 56चं. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा अजून या मॅच मध्ये बनवायच्या आहे जिंकण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये आहेत गोलंदाज ऋतिक. ओव्हर द विकेट. यावेळीचा चेंडू चांगला आहे आणि बासमनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद.
तिसरा विकेट आदित्य बाद झालाय. संघाची धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती आहे या दरम्यान 16 धावा. 56चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्धचे हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा. पहिल्या इनिंग मध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे टीमनं धावा बनवल्या होत्या 55. 56चं टार्गेट. सुरुवात धमाकेदार झाली होती चौकारानं. त्याच्यानंतर कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न हनुमान चौदरपाडा या टीम कडनं. ओव्हर द विकेट फुल टॉस टॉप एज मिस टायमिंग झालाय. जेलची संधी आहे. सोपा जेल ड्रॉप. अजून एक चूक आणि इथनं या अजून धावा मिळणार आहेत 2. चौथ्यांदा झाली आहे चूक. अजून एक जेल ड्रॉप आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 18. नितेश आला नवीन बॅट्समन. नितेश आणि पंकज 4थ्या क्रमांकावरती आला होता. मुडवलगावचे सन्माननीय नवनाथजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नामदेव पाटील स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. धावसंख्या 18. 56 बनवायच्या आहेत. पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. आज 8 संघ नक्कीच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. यावेळेस फुल लेनचा चेंडू तर चांगला होता. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. शॉट मिडॉनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण मुसाच्या माध्यमातून. एक धाव इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती षटकार आला होता. त्याच्यानंतर ऋतिकनं चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी. यावेळेचा चेंडू चांगला आहे. स्विंग आणि मिस. बॅट्समनला परतावा लागेल. मोठी विकेट या मॅच भरपूर अपेक्षा होत्या बॅट्समन कडनं. मात्र बॅट्समन या दरम्यान लाईन बॅट्समन नक्कीच मिस केली आहे. चांगली गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठी विकेट. पंकजला परतावा लागेल 0 वरती. फलंदाज बाद. अविनाश नवीन बॅट्समन इन झाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूपासून आक्रमण नक्कीच झालं या मॅच मध्ये. बघतो आपण उत्तमने सुरुवात चांगली करून दिली. त्याच्यानंतर समीरला अपयश आलं. आदित्य देखील जास्त काही करू शकला नाही या मॅच मध्ये. पंकजकडनं भरपूर अपेक्षा होती. पंकज मात्र 0 वरती बाद झालाय. ऋतिक चांगली गोलंदाजी केली आहे. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती. पडद्याला कोणी पकडू नका प्लीज. नम्रतेची विनंती आहे. पडदा कोणीही पकडायचा नाहीये. ब्लॅक कलरचा जो आहे. यावेळेचा फटका चांगला. ऑनसाइडला खेळाडू आहेत उपस्थित. फ्लॅटेड फटका आहे. मिड विकेटच्या दिशेनं दमदार षटकार. षटकारानं संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. एकूण धावा स्कोरबोर्ड वरती 25. 2 षटकांचा खेळ मात्र कंप्लीट झालाय. अविनाशनं पहिल्याच बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केली आहे. टार्गेटचा जर विचार केला 56चं टार्गेट आहे. विकेट आतापर्यंत 4 विकेट गेले आहेत. नितेश आणि मैदानाच्या आतमध्ये अविनाश खेळतोय. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग नकोय. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या.
एकूण 25 धावा, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक कंप्लीट झालेत. अठरा चेंडू आता मात्र 31 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. टॉस बॉक्स पासून थोडस दूर उभे राहा आपण, प्लीज थोडं सहकार्य करा मित्रांनो. टॉस बॉक्स जो आमचा आहे तिथे बसा आपण, मात्र थोडी काळजी घ्या, त्याच्यापासून थोडेसे लांब बसा. 18 चेंडू 31 समीकरण. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, आपण मॅच लगेच सुरू करा. सर्वच्या सर्व मॅचेस आपल्याला 5-5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. जसा वेळ असेल त्या वेळानुसार आपण मॅच ज्या आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. इनसाइड आउट फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं. खेळाडू आहेत उपस्थित, फेक मात्र चांगली नाहीये. ऑन द स्टंप फेक येणं गरजेचं होतं. दरम्यानच्या 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड वरती एकूण धावा आहेत 27. टार्गेट आहे 56चा. हनुमान चौदरपडा टीम समोर. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग चांगली झाली बीबी स्पोर्ट्स इताडा टीम कडनं. यावेळेस नो बॉलचा इशारा अंपायर झालाय. ऑफिशियल अंपायर आहेत आणि चांगले डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. विकेटच्या बाहेर हा चेंडू पडला असावा, त्याच अनुषंगानं फ्रीडचा देखील इशारा अंपायरच्या माध्यमातून आलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल. फ्रीडचा चेंडू आहे आणि फटका देखील त्याच्यावरती चांगलाच येतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चुकीची गोलंदाजी आणि त्याच्यावरती फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतोय आक्रमण, षटकार. चौतीस धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली बॅटिंग नितेशच्या बॅटमधून हा षटकार. 16 चेंडू 22 समीकरण. विजयाचा जवळ आता मात्र नक्कीच झाला हनुमान चौदरपाडा संघ. तर इथं अजूनही मॅच संपली नाहीये. चांगली गोलंदाजी करून वापसी करू शकेल जय. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुल टॉस आहे. फ्लॅट एट आहे देखील फटका. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटिंग हा शॉट वन्स अगेन. लागोपाठचा हा दुसरा षटकार. देवरुंगपाड्याचे आमचे सन्माननीय रोहिदासजी गोडे साहेबांचा देखील शुभागमन झालं आहे. जे माजी सरपंच आहेत त्यांचे देखील हार्दिक सहर्ष स्वागत. भरपूर मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. स्कोर बरोबर एकूण धावा झाला 40. खूप चांगला क्रिकेट. बाकफुटला जाऊन स्पार्कच्या माध्यमातून फक्त दिशा दिली आहे आणि आउटफील्ड देखील दमदार आहे. खूप चांगलं क्रिकेट. क्रिकेटिंग हा फटका. टॅलेंट भरपूर आहे खेळाडूकडे आणि तो टॅलेंट चाकवत असताना शेवटच्या मोमेंटला फक्त चेंडूला दिशा दिली आहे. स्वारकाटच्या माध्यमातून वसूल केला अजून एक चौकार. संघाची धावसंख्या अजून 4 न जाते पुढे. 44 धावा स्कोरबोर्ड वरती. बारा धावेची गरज आहे. उर्वरित चेंडू 14 शिल्लक आहेत. चांगलं क्रिकेट. आताचा मात्र चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. नितेशने चांगली बॅटिंग केली आहे. एकूण 2 षटकाराने 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगला क्रिकेट. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल. शेवटचे दोन्ही चेंडू खूप चांगले आपल्याला जयचे पाहायला भेटले आणि एकूण षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे 44. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 12 धावा.
चला जास्त देखील वेग घेऊ नका. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स बाबगाव या पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मुठवळ टीमनं प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला वेग घेऊ नका, मॅच आपण सुरू करा. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भंडारी यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वर्गीय नामदेव पाटील चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू 12 धावेची गरज. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय आणि इथनं हा झेल देखील पकडला गेलाय. बॅट्समन आउट. चांगली गोलंदाजी. अजूनही सामनाचा जर विचार केला तर बॅलन्स आहे मी तर मॅच. 12 चेंडू 12 धावेची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. समीकरण आता मात्र शिल्लक आहे. येणारे 11 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. नवीन बॅट्समॅन आल्या मैदानाच्या आतमध्ये कुणाल. हा षटक महत्वाचा. या षटकामध्ये कमी धावा जर खर्च केल्या 5 ते 6 तर मॅच आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच चांगली पाहायला मिळेल. जितूला चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट. चांगलं क्रिकेट, संयमाने क्रिकेट खेळत असताना एकच धावेतनं देखील मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. एकूण धावा स्कोअरबोर्ड वरती 45. समीकरण आता मात्र शिल्लक आहे. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. आणि या दरम्यान अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. सामना नक्कीच बरोबर सुटला. सुपर सुपर ओव्हर असेल. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्या. कारण का जे काय क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत ते लागू केले जातील. फुल टॉस हे समोरच्या दिशेने खेळले. खेळाडू बाहेर उपस्थित. सिंगल धाव तर इथनं मिळणार आहे. मॅच मात्र नक्कीच रंगतदार होईल. प्रेक्षणीय सामना होणार आहे याच्यामध्ये शंका नाहीये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्दीनं क्रिकेट खेळत असताना, जिम्मेदार आता मात्र क्रिकेट खेळत असताना चुका झाल्या आहेत. जनुमान नक्कीच चौधरपडा टीम कडनं क्षेत्ररक्षण खराब झालं, गोलंदाजी खराब झाली, मात्र अजूनही मॅच सोडली नाहीये. अजूनही सामना संपला नाहीये. या अनुषंगाने आता मात्र प्रयत्न सुरू आहेत जितूच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा चेंडू नक्कीच चांगलाच आहे. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. समीकरण आता मात्र शिल्लक आहे. या दरम्यान 7 चेंडू आणि 10 धावेची गरज. या दरम्यान जेलची तर नक्कीच शक्यता होती, मात्र इथनं एकच धाव मिळणार आहे. माझ्या आता मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये रंगतदार नक्कीच पाहायला मिळेल. कारण की या षटकामध्ये आपल्याला खूप कमी धावा पाहायला भेटल्या. या षटकामध्ये फक्तच गोलंदाजाने 3च धावा खर्च केल्या आहेत आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 9 धावा. खूप चांगली मॅच, एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच सामन्यामध्ये नक्कीच खूप काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. धावा 12 बॉलमध्ये 12 बनवायच्या होत्या. जितून खूप चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये ही मॅच आली आहे. 6 चेंडू 9 ची गरज आहे. 8 बनवल्या तर सुपर ओव्हर मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यस डीजे.
चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्ष आपण बघतोय दरम्यान रोशन पाटील तिथं नाव दिलं गेलं आहे. तो मात्र आज आपल्यामध्ये नाहीये. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचं समालोचन कक्ष सूरज पाटील जे आमच्या जवळचे मित्र आणि एक अप्रतिम असे समालोचक होते. पेशाने ते ॲडव्होकेट देखील होते. मात्र दुर्दैवाने आज आपल्यासोबत ते नाहीयेत. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे जवळचे जिवलग मित्र दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. जाऊया मॅचच्या दिशेनं. 6 चेंडू 9ची गरज आहे. फटका दमदार खेळ आहेत. समोरच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? अजून एक चूक. एक्झॅक्टली किती चुका करणार आहे मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान चौदरपाडा हा संघ? हा देखील मोठा प्रश्नचिन्ह. सामना गमावला तर त्याचं कारण फक्त एकच आहे, खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये ती गोष्ट खूप महत्वाची असते. आणि 5 ते 6 धावा जेव्हा जेव्हा खराब क्षेत्ररक्षण केलं आहे तेव्हाच नक्कीच मी तर भेटलेल्या या दरम्यान त्या धावा बनवल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट बेबी स्पोर्ट ही टीम कडनं. तेच बोललो तेच त्यांनी वरती नाव बरोबर नाही दिलं ना. समोरच्या दिशेनं खेळलेत. खेळाडू आहेत उपस्थित. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सन्मान्य यशवंतजी दळवी साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मापकडे बेबी इताडे टीम फिल्डिंग करते. क्षमा असू द्या. हनुमान चौदरपाडा टीम कडनं चांगला क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इताडे टीम कडनं चुका भरपूर झाल्यात. समीकरण पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 5 धावा. विजयासाठी 5 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. धावांची बरोबरी झाली तर नियमानुसार सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता जागेवर ना. कुठल्या प्रकारचा फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. चांगली मॅच. 3 चेंडू 5 धावेची गरज. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. हास्य क्रिकेट आहे मित्रांनो. सातत्याने तुम्हाला प्रत्येकी 20 समीकरण वेगळं पाहायला भेटलं प्रत्येकी बॉल वरती. आणि हा सामना चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. खेळाडू आहे झाली असलेल्या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. लाईनअप करून आपण आंदोलन करावं आणि त्याच्यानंतरच मैदान सोडायचे. चला इताडे संघ आपण लाईनअप करा लगेचच. जास्त वेळ घेऊ नका. आणि चौदरपाडा आपण देखील लाईनअप करून सेकंड करा आणि लगेचच सेकंड करूनच आपल्याला मैदान सोडायचे. या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. देऊया आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.